हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवू पिठलं. त्यासाठी आपण लसूण सोलून घेतलेलं आहे, कांदा पण बारीक कापून घेतलेला आहे, कोथिंबीर पण धुवून बारीक कापून घ्यायची आणि लसूण अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे. कोथिंबीर पण अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायची. याच्यानंतर आता आपण फोडणी देऊन घेऊ. कढई ठेवू गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल टाकू. तेल चांगलं गरम झाले की त्याच्यामध्ये टाकू जिरं, मोहरी अर्धा चमचा आणि त्याच्यानंतर टाकायचे त्याच्यामध्ये लसण, नंतर टाकू कांदा बारीक कापलेला. कांदा लसण छान फ्राय होऊ द्यायचे. त्याच्यानंतर टाकायचे त्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा 2 चमचे, 1 चमचा तिखट टाकायचे आणि थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचा. हे पण छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये 1 वाटी बेसन टाकायचे. असं कोरडं बेसन आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे फोडणीमध्ये. चवीनुसार मीठ टाकू अर्धा चमचा. थोडंसं 2 मिनटं बेसन भाजून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकू बारीक कापलेला आणि 1 वाटी बेसन आहे आपलं, तरी आपण 3 वाट्या याच्यामध्ये आता पाणी टाकू आणि छान मिक्स करून घ्यायचे. चांगलं मिक्स झाल्यावर झाकण ठेवून द्यायचं, 2 मिनटं शिजून घ्यायचं. त्याच्यानंतर परत झाकण काढून परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत 2 मिनटं शिजून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं पिठलं तयार झालेलं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा.